नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. थर्सडेच्या फॉलनंतर फ्रायडेला मार्केट पॉझिटिव्ह नोटवर ओपन तर झालं. पण त्यानंतरला निफ्टीने अराउंड 23,350 च्या आसपास एक रेझिस्टन्स घेताना आपल्याला दिसली. त्यानंतर डे एंडला निफ्टी 23,100 च्या आसपास क्लोज झालेली आहे. जो आपला प्रिव्हियस सपोर्ट आहे 23,000 चा, त्या आसपास आता निफ्टी जाताना आपल्याला दिसत आहे. 23,000 चा जो सपोर्ट आहे निफ्टीने ऑलरेडी 2 वेळा टेस्ट केला आहे. त्यामुळे तो ऑलरेडी वीक झालेला आहे आणि परत आता निफ्टी त्या दिशेने चालली आहे. ह्यावेळी निफ्टी तो ब्रेक करेल की तिथून सपोर्ट घेईल, ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. चला तर पाहूया निफ्टी ते मंडेला कसं काम करू शकते. मित्रांनो, इथे पाहाल तर गुरुवारी जो फॉल आला होता. त्यानंतरला फ्रायडेला निफ्टीने एक पॉझिटिव्ह ओपनिंग दिली. त्यानंतरला पाहाल तर इथे एक 23,350 चा जो लेव्हल आहे तिथून इथे रिजेक्शन घेतलं आणि क्लोज जो आहे तो आता 23,100 च्या अराउंड दिलेला आहे. आणि त्यानंतर आता बघाल तर इथे एक निफ्टीचा सपोर्ट आहे जो 23,000 राउंड लेव्हल आहे. इथे एक निफ्टीचा सपोर्ट आहे. त्या ऑलरेडी निफ्टीने तिथून एक सपोर्ट घेतलेला आहे दोनदा. इथे एकदा आलेली, इथे एकदा आली आणि लास्ट टाईम जेव्हा आली होती तिने एक 800 पॉइंटचा अप दिला होता. पण एक मेन प्रॉब्लेम काय इथे दोन्ही टाईमला निफ्टी तो लेव्हल आहे जो ब्रेक करून वरती गेली होती. त्यामुळे हा ऑलरेडी जो सपोर्ट आहे तो खूप वीक झालेला आहे आणि जर आपण फ्रायडेचं यूएस मार्केट किंवा आपल्या गिफ्ट निफ्टी बघितली तर डाऊन दिसते. इथे पाहाल तर ऑलरेडी 23,000 जो लेवल आहे तिने ब्रेक केलेला आहे. म्हणून प्रॉब्लेम एक चान्सेस आहे की मंडेला निफ्टी आहे ना गॅप डाऊन ओपन होऊ शकते. ह्या लेवलच्या खालीच ओपन होऊ शकते. आणि मंडेपर्यंत असं काही पॉझिटिव्ह न्यूज जर नाही आली तर शुअरली म्हणजे निफ्टी ह्या लेव्हलच्या खालीच ओपन होणार आहे. तर आपला प्लॅन काय असू शकतो? जर निफ्टी जर गॅप डाऊन ओपन होते जसं असं जास्त प्रोबॅबिलिटी त्याचीच वाटते. जर ह्या लेव्हलच्या खाली गॅप डाऊन ओपन झाली तर आपण एक थोडा रिटेस्टचा वेट करू. जर रिटेस्ट आपल्याला भेटला तर आपण एक सेल साईडलाच ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि आपले टार्गेट अराउंड 22,600च्या अराउंड असेल, 650च्या अराउंड 22,650चा एक फर्स्ट टार्गेट आपला असेल. तिथे आपले हा जो लेवल आहे 750चा तिथपर्यंत आपले टार्गेट असतील. पण एक रिट्रेसचा वेट करा जर खाली ओपन होते तर. आणि जर ह्या लेवलच्या परत वरती येते तर आपलं एस-एल घेऊन एक्झिट मारा. कारण का जर मार्केट परत जर ह्या लेवलच्या वरती आलं तर एक स्ट्राँग रॅली देऊ शकते वरच्या साईडला. त्यामुळे जर एक स्ट्रिक्ट एस-एलनी काम केलं पाहिजे. मी आता बाय साइडचे थोडे टार्गेट सध्या तर बघत नाही. कारण का जर आपण सिनारिओ पाहिले तर मोस्टली आपल्याला निगेटिव्ह साइडचेच दिसत आहेत. त्यामुळे मी सेल साइडचाच प्लॅन करतोय. जर जास्त काही म्हणजे एनालिसिस मी आता ठेवत नाही याच्यामध्ये. जर इथे निफ्टी गॅप डाऊन ओपन होते तर आपण रिट्रेसला सेल साइडला प्लॅन करू आणि जर मार्केट परत वरती जातं तर आपण एस-एल घेऊन आजचा तो दिवस क्लोज करू. आणि जर आता पाहिलं तर मी निफ्टीला अजून जास्त खूप खाली जाताना बघत नाही. मॅक्सिमम ते 22,000 पर्यंत निफ्टी जाऊ शकते. त्याच्या खाली तर मी बघत नाहीये. म्हणजे 1,000 पॉइंट अजून डाऊन येऊ शकते. त्याच्यापेक्षा खाली मी निफ्टीला बघत नाहीये. कारण का आता जे वॉर रिलेटेड न्यूज आहे ती ॲक्चुअली यूज्ड टू झालेलं आहे मार्केट आता त्या न्यूजची. आता ते वॉरच्या रिलेटेड काही न्यूज आली तर मला वाटत नाही जास्त फॉल येऊ शकतो निफ्टीमध्ये वगैरे किंवा आपल्या इंडियन मार्केटमध्ये. मॅक्सिमम एक 1,000 पॉइंट अजून गेली तर. त्यानंतरला आपण एक रिकव्हरी पाहू शकतो. पण ही रिकव्हरी क्विक नसेल. थोडे वरती जाऊन परत काय थोडा डाउन मूव्ह असं असं जो रेग्युलर मार्केटचा मूव्ह आहे, त्या टाईपने देऊ शकते. ठीक आहे तर मित्रांनो, तुम्हाला याचा एनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा एक प्लॅन अजूनही आहे की मी सायकॉलॉजीवर एक सीरीज स्टार्ट करण्याचा विचार करतोय. ती आपण लवकरच स्टार्ट करू. अराउंड आपण सॅटर्डे किंवा संडेला एक व्हिडिओ अपलोड करत जाऊ. 10 व्हिडिओची सीरीज असेल. त्यामुळे हेल्प होईल तुम्हाला की की कसं ट्रेड करायचं, मार्केटमध्ये कसं आपण टिकून राहू शकतो. कारण का जर तुम्ही मार्केटमध्ये टिकलात तर तुम्ही प्रॉफिट करू शकता. ठीक आहे तर मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.